नमस्कार, मी यामिनी औंधेकर. आज तुम्हाला कोलंबी राईस दाखवत आहे. बऱ्याच दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे, तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. हा साधा राईस आहे, म्हणजे मिक्स राईस आहे. ह्याच्यामध्ये 1 वाटी साधा राईस आहे आणि 1 वाटी बासमती राईस, असं मी मिक्स करून धुवून ठेवलेला आहे. 15 मिनटं झाली. आता त्याच्यामध्ये आपल्याला लागेल जिरं, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट म्हणजे त्यात मिक्स मसाला आहे साठवणीचा. आता त्याच्याबरोबर मी घेतलेले आहे कोकम, हिरवी मिरची, मीठ, 3 मिऱ्या, दालचिनी, 3 लवंगा, 1 वेलची घेतली आहे, थोडं हिंग घेतलं आहे आणि थोडंसं जायफळ वरून घालणार आहे. तेजपत्ता घेतला आहे आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट आहे आणि कोलंबी घेतली. कोलंबी मी अगदी कमी प्रमाणात घेतलेली आहे, तर तेवढ्या ह्याच्यावर करायचं आहे. आणि बटाटे घालणार आहे वरतून, कारण मुलीला आवडतो, त्याच्यामुळे आपण आता बघूया. आता मी तेल घालते, यामध्ये भांड्यात तेल घालते. पूर्वी मी व्हिडिओ करत होते, पण मधल्या काळात जरा माझे व्हिडिओ कमी झाले होते. मधल्या काळात मी थोडं कराओकेकडे जास्त लक्ष देत होते, त्याच्यामुळे व्हिडिओ कमी झाले होते. आता यामध्ये तेल घातलं आहे, बऱ्यापैकी तेल घातलं आहे, कारण भांडं मोठं आहे. छोटा चमचा जिरं घातलं. आता त्यामध्ये मी काळ्या मिऱ्या घालते, 3 काळ्या मिऱ्या, 2 दालचिनी, 3 लवंगा, म्हणजे 1.5-2 वाटीला एवढं प्रमाण आहे. ही वेलची मी फोडून घालत आहे, म्हणजे जरा तिचा वास लागावा चांगला. एकच तेजपत्ता घालू आपण. त्याच्यामध्ये 2 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या मी तुकडे करून घातलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये बटाटे घालते, म्हणजे जरा बटाटे फ्राय होतील. बटाटे जरा फ्राय झाले की जरा चांगले लागतात. गॅस मंद केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कांदा टाकला. कांदा उभा चिरला तरी चालतो. आता कांदा चांगला शिजू दे. तुम्हाला अजून कांदा हवा असेल तुम्ही अजून कांदा टाकू शकता. कांद्याने जरा ओलसरपणा येतो. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तुम्हाला कारण मिरची घातलेली आहे त्यामुळे थोडंसं तिखट घातलं तर चालतं, भाजीला रंग चांगला येईल. यामध्ये हे हिंग घातलेलं आहे थोडंसं. अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे. आता हे चांगलं हलवून घेते. यामध्ये ही आलं लसणाची पेस्ट घालते, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा. छान हलवून घेऊया. इथे पाणी ठेवलेलं आहे, 2 कप पाणी, मी 3 कप पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता हे छान हलवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोलंबी टाकूया. कोलंबी टाकली. आता यामध्ये मीठ टाकलं. मीठ लागलं तर आपण वरून परत घालू.
यामध्ये हा जो 1.5 वाटी तांदूळ आहे, साधा तांदूळ आणि बासमती तांदूळ. साधा म्हणजे कोणताही चालतो, कोलम किंवा इंद्रायणी. नॉर्मली इंद्रायणी राईसमध्ये करतात किंवा कुठला तो राईस, आंबेमोहरमध्ये करतात. तर आता मी हा असा हलवून घेते. गॅस मोठा केला, आतापर्यंत मंद होता कारण मोबाईल धरल्यावरती. असा छान हलवून परतून घ्यायचा. थोडा वेळ ठेवते. चांगला परतला, चांगला वास आला त्याला. थोडंसं मी हे अगदी थोडं टाकायचं. जायफळ टाकते. जायफळ पूड टाकली तरी चालेल, तुम्ही जास्त टाकू नका. आता यामध्ये हे पाणी टाकते. गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे तो छान शिजेल लवकर. आता किमान 20 मिनटं याला आपण हाय गॅसवरती ठेवूया. ह्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. हे जायफळ होतं. आणि आता आपण वाट बघू शिजण्याचा. आता 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि त्यात मी कांदा खोबऱ्याचं भाजलेला कांदा खोबरा, त्याचं वाटलेलं वाटण हे टाकत आहे, कारण त्याने जरा चांगली चव येईल. त्याच्याबरोबर अर्धा चमचा तूप घेतलं आहे, असली घी, आणि 2-3 कोकम, म्हणजे जरा त्याला छान चव येईल आणि कोकमामुळे त्याचा ओशटपणा निघून जाईल. आता हा मी राईस असा हलवते आहे. आता तो छान बनेल. आपण थोडं ह्याला मंद आचेवर शिजायला ठेवूया. 2-3 मिनिटांनी मंद आच करू. प्लीज मला सबस्क्राईब करा, म्हणजे मला छान छान रेसिपीज तुम्हाला दाखवता येतील. 7-8 मिनिटांनंतर थोडासा लिंबू पिळला त्यामध्ये, म्हणजे भात जरा चांगला सुटसुटीत व्हावा. आधी कोलंबीला पण लिंबू लावलेलं, हळद, तिखट आणि थोडासा केवडा वॉटर टाकते, म्हणजे छान सुगंध येईल, म्हणजे असं जरा खायला छान वाटतो. आता हा छान भात झालेला आहे. आता त्याला थोडंसं मी मंद आचेवर ठेवते. थोडंसं वरतून नंतर तूप सोडू. दहा मिनटं होऊन गेल्यावर मी खाली तवा लावलेला आहे बारीक गॅसवर, आणि वास खूप सुंदर सुटलेला आहे केवडा इसेन्सचा. लवकरच राईस होईल. थोडासा फिश मसाला वरतून टाकला, म्हणजे जरा छान गरम मसाल्याचा असा स्मेल येईल, कलर थोडा बरा यावा म्हणून. राईस आता छान खुलून आलेला आहे. आता आपण त्यात थोडंसं तूप टाकूया. तूप टाकल्याने जरा भाताला स्मेल छान येतो आणि भात जरा मोकळा मोकळा होईल. चांगला झालेला आहे. माझी मुलगी आता शाळेतून येते आणि ती आवडीने खाईल. आम्ही खात नाही खरं नॉनव्हेज, पण थोडंसं हल्ली सुरू केलं आहे थोडं थोडं खायला. माझ्या आईकडे खातात, त्याच्यामुळे मला जरा इच्छा होते फार पावसात नॉनव्हेज खायची. आता परत झाकून ठेवते आणि छान मग पुलाव तयार होईल. कोलंबी राईस अशा रीतीने छान वाफाळता असा कोलंबी राईस तयार झालेला आहे. कोलंबी भात, आपण त्याला पुलाव पण म्हणू शकतो. तर दुपारच्या जेवणासाठी पावसात हे गरम गरम खायला खूप छान वाटतं. थोडी कोलंबी असेल तरी हा राईस छान होतो. थँक्यू व्हेरी मच. मला सबस्क्राईब करा.